आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील देवळा नाशिक रोडवर एका अनोळखी पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 1 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 40 ते 45 वर्ष वयोगटातील एक पुरुष पायी जात असताना अज्ञात वाहनानं त्याला जोरदार धडक दिली। या अपघातात त्याच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। मृत व्यक्तीची उंची सुमारे 175 सेंटीमीटर असून रंग सावळा व शरीर यष्टी मजबूत आहे। ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर सुशीला सुदाम तर डाव्या हातावर शोभाबाई शांताराम पवार अशी नावं गोंदलेली आहेत। प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तो काही दिवसांपासून रस्त्यावर भटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे।